नमस्कार, मी प्रवीण पाटील आपल्या इंटरनॅशनल ऑलिम्पियाड स्कूलमध्ये आपलं स्वागत करतो. मी इंटरनॅशनल ऑलिम्पियाड स्कूलमध्ये 9वी व 10वी या वर्गासाठी मॅथमॅटिक्स हा विषय शिकवतो. माझा 11वी 12वी मॅथमॅटिक्स शिकवण्याचा अनुभव 12 वर्षांचा आहे. येत्या एप्रिल 2026 पासून आपण आपल्या इंटरनॅशनल ऑलिम्पियाड स्कूलमध्ये 11वी व 12वीची अकॅडमीची बॅच सुरुवात करतो. त्यासाठी थोडं काही महत्त्वाचे मुद्दे मी सांगणार आहे. 9वी व 10वी मॅथमॅटिक्समध्ये आम्ही काय काय सिलेबस घेतो याबद्दल थोडंसं सविस्तर सांगतो. CBSE सिलेबस पूर्ण करताना मॅथमॅटिक्ससाठी आम्ही RD शर्मा हे बुक वापरतो. त्यानंतर फाउंडेशनचा सिलेबसही पूर्ण केला जातो. तर फाउंडेशन म्हणजे काय? फाउंडेशन हा हायर ऑर्डर थिंकिंग लेवल स्किल डेव्हलप करण्यासाठी सिलेबस डिझाईन केलेला आहे. याच्यामध्ये 11वी व 12वी सायन्समधील जवळपास 25 ते 30% सिलेबस फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स व बायोलॉजीमधील पूर्ण केला जातो. आता 1 एप्रिल 2026 पासून आमची 11वीची बॅच सुरू होते. त्यामध्ये आम्ही मुलांना काय काय देणार ते मॅथ्स व बायोलॉजी या विषयासाठी प्रत्येकी 2-2 शिक्षक असणार. हे शिक्षक त्यांच्या विषयातील एक्सपर्ट व त्यांचा एक्सपिरियन्सही खूप मोठा असणार. आमची बिल्डिंग 1 लाख स्क्वेअर फूट एवढी मोठी आहे. फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स, बायोलॉजी या प्रत्येक विषयासाठी वेगवेगळ्या लॅबोरेटरीज आहेत. प्रशस्त कम्प्युटर लॅब आहे. मोठी लायब्ररी आहे. टेक्नॉलॉजीच्या जगात पुढे राहण्यासाठी इंटरनॅशनल ऑलिम्पियाड स्कूलमध्ये डिजिटल स्मार्ट क्लासरूमसुद्धा अवेलेबल आहे. आपल्याकडे 600 विद्यार्थ्यांची निवासी विद्यार्थ्यांना सोय होण्यासाठी हॉस्टेल अवेलेबल आहे. 11वी व 12वीमध्ये आपण JEE व नीट या 2 एक्झामवरती फोकस करणार आहोत. आता थोडंसं JEE व नीटबद्दल बोलतो. JEE म्हणजे जॉईंट एंट्रन्स एक्झामिनेशन. ज्या मुलांना इंजिनिअरिंग क्षेत्रात करिअर करायचं आहे त्यांनी मॅथमॅटिक्स हा विषय ठेवून JEE ही एक्झाम आपण देता येते. ज्या मुलांना मेडिकल फील्डमध्ये करिअर करायचं आहे त्यांनी नीट ही एक्झाम द्यावी लागते व त्यासाठी बायोलॉजी हा विषय मुख्य विषय आहे. तेथील विद्यार्थ्यांचा फाउंडेशन स्ट्रॉंग असल्यामुळे व त्यांची 11वी व 12वी चांगल्या पद्धतीने तयारी करून घेतल्यामुळे त्यांना JEE व नीटमध्ये यश देऊन देशातील टॉपच्या मेडिकल व इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये ॲडमिशन मिळवून देणे हा आपल्या संस्थेचा विजन आहे.